गडकरी साहेबांना सुद्धा सांगितलं तर आज महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांना गतिशक्तीच्या माध्यमातून रिंग रोडसाठी प्रस्ताव तयार करणं चालू आहे. ठीक आहे. नाही नाही, दराडे साहेब, तांबे साहेब, परब साहेब बोलतील. परब साहेबांनंतर तांबे बोलतील, त्याच्यानंतर हेमंत पाटील, मग तुम्ही परत शेवटी घेऊ आले. सभापती महोदय, भाई जगताप यांनी जो प्रश्न विचारला आहे तो अजूनही अनत्तरित आहे. भाई जगतापांचा प्रश्न अतिशय साधा आणि सोपा आहे. त्याच्यामध्ये आपण कुठलंही टेंडर देतो त्याच्यामध्ये स्पेसिफिक त्याची टर्मशीट्स असते, त्याचा स्कोप असतो कामाचा, त्याचं काय व्हायोलेशन आहे ते असतं. म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये पूर्णपणे त्याला लिहिलेलं असतं त्याने काय काय काम करायला पाहिजे, ॲग्रीमेंटचं व्हायोलेशन झालं तर काय काय होऊ शकतं, ह्या ॲग्रीमेंटच्या व्हायोलेशनमुळे किती मृत्यू होतात, आणि मृत्यूचा आकडा समृद्धी महामार्गावरती फार मोठ्या प्रमाणात आहे. भाई जगतापांचा प्रश्न असा आहे की ज्यांनी व्हायोलेशन केलंय त्याला फक्त एवढं सांगणं बरोबर नाही की तुझ्या पैशाने तू परत दुरुस्त कर. मग त्याने व्हायोलेशन तर केलंय ना, त्याला दुरुस्त करायला लावणं म्हणजे थुकपट्टी आहे ही, की त्याला परत सांगायचं की बाबा खराब काम केलंयस परत बरोबर. खराब काम केलंच कसं त्याने, आणि जर केलं असेल तर तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करणार का? ब्लॅकलिस्ट करणं हा त्याच्या टेंडरमधला मेन जो क्लॉज आहे तो ब्लॅकलिस्टचा आहे. तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, आणि म्हणून ब्लॅकलिस्ट तुम्ही करणार का? नंबर एक. आणि अपघाताचं आपण जे सांगताय, समृद्धी महामार्ग एवढा मोठा आहे, या समृद्धी महामार्गावरती अपघाताचं एक प्रमुख मोठं कारण जे आहे ते त्या कुठलीही सुख सोयी सुविधा या समृद्धी महामार्गावरती आजही अधिकृत नाही आहेत. या 13 त्याची जी काय फूड कोर्ट्स, ही 13 फूड कोर्ट्स टेंडर अलॉट झालं होतं. कोणाकोणाच्या भांडणामध्ये ती थांबली, किती मारामाऱ्या झाल्या त्याच्यावरती किती लोक समृद्ध झाले. आणि आता काय झालंय, छोटे छोटे स्टॉल लागलेत त्या समृद्धी महामार्गावरती, आणि त्याच्यावरती तिकडे गाड्या थांबतात. तर हे जे काय फूड कोर्ट्स आहेत 13, ज्याच्यावरती टॉयलेट्सची, आता महिलांनी कुठे थांबायचं? 13 फूड सेंटर्स जी दिलेली आहेत, फूड हब दिलेले आहेत, फूड कोर्ट दिलेली आहेत, ती याच्यासाठीच दिली आहे की पेट्रोलसाठी आहे, जेवणासाठी आहे, टॉयलेटसाठी आहे, महिलांची व्यवस्था आहे. बाकी तिकडे अजून काही गोष्टी ज्या करायच्या त्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समृद्धी महामार्ग दिला, परंतु ह्या सगळ्या गोष्टी अजून तुम्ही देत नाही आहात. तर माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की जसं तुम्ही समृद्धी महामार्गाच्या टेंडरमध्ये जर कोणी व्हायोलेशन केलेलं असेल तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार का? नंबर एक. आणि ज्या समृद्धी महामार्गाच्या मुळे तुम्ही मुंबई ते नागपूर हे सगळं जोडलेले शहरं, त्या शहरावरती प्रवास करणाऱ्या लोकांना सुखसोयीसाठी जी काही फूड कोर्ट्स आणखी बाकीच्या फॅसिलिटीज सेंटर ज्या दिल्या होत्या त्या किती दिवसात चालू करणार? सभापती महोदया, जर ह्या IRCच्या मानांकनाप्रमाणे काम केलेलं नसेल, त्यांनी व्हायोलेशन केलं असेल तर निश्चितच त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याच्या आपण सूचना देऊ. आणि फूड कोर्टसुद्धा आता ते अलॉट झालेले आहेत, 6 महिन्याच्या आत ते फूड कोर्ट उभं राहतील, अशा पद्धतीचे कामं चालू आहेत. ठीक आहे. तांबेजी. सभापती महोदय,